खेळाचं एक वेगळं प्रशिक्षण किंवा एक आपल्याला माहिती म्हणून या ठिकाणी बोलवलेलं आहे. ॲक्च्युली अंतर्गत आपण या ठिकाणी फेर लंगडी आणि काही मनोरंजक खेळ या नवीन शाळेच्या शिक्षकांना किंवा एक वेगळा खेळ माहिती असावा आणि हा नवीन खेळ निघालेला आहे. तो आपल्या लंगडी पळतीमधलाच एक भाग आहे आणि त्याच्यामधलं एक वेगळंपण या खेळामध्ये काय आहे तर हे मुलांच्या मार्फत तुम्हाला हे दाखवलं जाणार आहे. तर हे आपल्या ह्या क्रीडा दिनाचा उपक्रम 28, 29, 30 या 3 दिवस असल्यामुळं या क्रीडा विभागाचा भाग शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हे एकत्र असल्यामुळं या खेळांचं आपल्याला प्राथमिक स्तरावर याची माहिती व्हावी जेणेकरून आपल्याला नवीन खेळाडू त्याच्यामधून त्यांची होईल आणि नवीन खेळ खेळायला चालू करतील किंवा आपल्याला खेळाडू घडवण्यास मदत होईल. तर आपल्याला हा स्क्वेअर लंगडी हा प्रकार आहे. याचं 7 बाय 7 मीटरचं एक चौरस असून त्याच्यामध्ये मुलांना उभारण्यासाठी म्हणून 1 बाय 1 फूटचे असे 9 खेळाडूंसाठी 9 कक्ष केलेले जातात. याच्यामध्ये एक अटॅक लाईन आणि एक डिफेन्स लाईन अशा 2 पद्धतीच्या माध्यमातून खेळला जातो. लंगडीमध्ये पहिल्यांदा आपण लंगडीकडे जाऊया. लंगडीमध्ये 9 मुलांचा संघ असणार आहे. असतो तो मुळात 15चा संघ. तर ह्याच्यामध्ये खेळताना 9 मुली खेळतात आणि त्याच्यामध्ये आपण योग्य वेळी आपल्याला जो खराब खेळ त्यामुळे आपल्याला अदलाबदला करता येतो ते 15मधलाच करायचं आहे. ज्यावेळेस 9 मुलं जी आपण निवडतो त्यावेळेस ह्याच्यामध्ये त्या कक्षामध्ये पहिल्यांदा 9 मुलं उभा करून घ्यायची असतात. जी ह्याच्यामध्ये पहिले उभारलेले आहेत तीच लाईन एकदाच असणार आहे. त्याच्यामध्ये बदल असा होणार नाही. मागचा खेळाडू लंगडीला लगेच येणार नाही आहे. तर त्याला असं क्रमांक वाईज आहे. त्याला रोटेशन पद्धत आपण असं म्हणतो आहे. काही जे खेळाचे जाणकार असतील तर त्यांना थोडंसं त्यातलं माहीत होतं आहे. आणि लंगडीला त्यानंतर त्यांना 2 स्पेअर मारले जातात. हा स्पेअरनंतर दुसरा स्पेअर तो एक पहिला जो लंगडीवाला आत जाईल त्यावेळेस दुसरा त्या ठिकाणी जाणार. असं एक जाऊन फक्त 9 जणांनी लंगडी घालायचे. 9मध्येच आऊट काढायचं प्रमाण ठेवायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण कसं ठेवायचं काय करायचं त्याच्यामध्ये प्रकार आहे. त्याच्यामध्ये लंगडी घालत असताना एक उजव्या पायाची एक डाव्या पायाची. डाव्या पायाची म्हणजे डावा पाय खाली आणि उजवा पाय वर त्याला डाव्या पायाची लंगडी म्हणायची. आणि उजव्या पायाची म्हटलं तर उजवा पाय खाली आणि डावा पाय वर. या अशा पद्धतीनं ह्या लंगडीचं प्रकार आहे. आता आपल्याला प्रथम आपण ह्या मुलांनी टॉस जिंकून लंगडी घेतली असं समजूया. आणि ह्याच्यामध्ये ह्यांनी पहिल्यांदा डाव्या पायाची लंगडी घेतलेली आहे. आता स्पर्धेच्या बाहेर ठिकाणी डावा पाय कसा निवडला जातो तर जो डावा पाय त्याला रिबन बांधली जाते, निळे रिबन, आणि विरुद्ध संघाला लाल रिबन. असं कुठल्याही एका संघाला लाल किंवा निळे रिबन बांधली जाते. जेणेकरून जर तो पाय चुकला तर त्यांना एक पेनल्टी असते, एक संघाला आऊट असं असतं. आता ही लंगडीला सुरुवात करायची आहे. समजा आता ह्या ठिकाणी लंगडीवाली सुरुवात करणार आहे. ती लंगडीवाली पहिली सुरुवात केल्यानंतर ती पहिला या स्क्वेअरमध्ये पहिली जंप घेणार लंगडीमध्ये आणि मग आऊट करण्यास सुरुवात करणार. आणि त्यानंतर हे आऊट करत असताना समजा हे पळणारे आहेत, ही पळणारी मुलं ज्यावेळेस पळती करत असतात त्याचा ह्यामध्ये कुठेही लाईनवर पाय नसला पाहिजे. आणि लंगडीवाला फक्त त्याच्यात तो पाय ठेवला तरी ते चालू शकतो. खरे हा जो पळणार आहे त्याचा लाईनवर पाय असला तर तो आऊट असतो. लाईनच्या आतच पाय असावा. आता ह्याच्यामध्ये लंगडी घालत असताना ज्यावेळेस हे 3 मुलं पळणार आहेत, समजा ही पहिली फळी आऊट झाली तर दुसरी फळी त्या ठिकाणी लगेच तयार असते. जर का ती लवकर आत आली नाही तर हे लंगडीवाली मुलगी जेवढी एकदा आत एकदा बाहेर अशी जंप करेल तेवढे ते संघामध्ये आऊट असणार आहे. हा असा एक मनोरंजक खेळ आहे. आता आपण या खेळाला सुरुवात करतोय. हा पळतीचा संघ आहे आणि हा लंगडीचा संघ आहे. याच्यामध्ये 9 लंगडी घालायच्या. वेळ असतो त्याच्यामध्ये पहिल्या याला 3 मिनिट असतो आणि दुसऱ्या याला 5 मिनिट असतो. या 3 मिनिटामध्ये ह्या वेळेमध्ये हे सर्व खेळ 3 वेळा खेळला जातो. त्याच्यामध्ये 2 कोण जिंकेल तो विनर असतो. आता आपण प्रत्यक्ष खेळायला सुरुवात करूया.